आता मी कुठं आहो तुम्हाला माहीत आहे का? मी रानामध्ये जागल करण्यासाठी आलो. तर जागल म्हणजे राखण रानाची. आता मी रात्रभर येतच राहणार आहो. आता फरक एवढा आहे, थोडं थोडं आता मला सध्या झोपायला भेटते. परवा मला झोपायला भेटलं नाही. मी आणि बापू रात्रभर कशी राखण केली, एका जागी बसून, अशा ठिकाणी बसून, आणि सभोवताली डुकरं, रान डुकराचा तरार, सापं मापं, इंचूक किटूक, अशा ठिकाणी बसून रात्रभर रानात जागल केली त्या दिवशी. तर आता कसं आहे, आता म्हणजे थोडं तरी झोपायला भेटते, पण जास्त काही झोपायला भेटत नाही. माझ्या फोनमध्ये अलाराम लावून आहे. आता मी 7 वाजता एक आवाज मारून आलो तिकून, हा पोंगा वाजवला हा, आणि तिकून आलो आवाज मारून, संपूर्ण रान आपलं फिरून आलो. आता पुन्हा 9:30 वाजता मला पुन्हा एक आवाज मारायला लागते, अलार्म लावून आहे. अलार्म वाजला का जातो मी. तसेच 11:30 वाजता मला पुन्हा एकदा चक्कर मारून या लागते. आणि पुन्हा रातच्या 2:30 वाजता, तसेच पहाटे 4-4:30 वाजता, यावेळी मला अलार्म वाजते तेव्हा मला जाऊन मला राखण करायला लागते, आवाज मारायला लागते, डुकराले हाकला लागते. असं केलं तर आपलं हे पिके वाचते. नाही तिकडं आपलं तुम्हाला माहीतच आहे, पाहिलं असेल तुम्ही कदाचित, तिकडली आमची कपाशी कधी पाऊन एकरभर कपाशी आमची खतम केली डुकरानं. मोडमाळ भयानक बोंड लागत आहे. आता कसं आहे, पाणी मस्त पडला होता, हे बघा जमीन वल्लीस आहे. हां, पाणी मस्त पळून गेला. आणि इकडं आता बोंड कमी आहे, इकडं डुकं तेवढं नाही. तिकडं भक्कम बोंड लागली, तर तिकडं डुकरानं नाहीसा केला आपले बोंड. तर म्हणून आता हे आपले जे आहे, आता हे बोंड लागत आहे, हे आपले बोंड वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. पवळा झाल्यानंतर मी चारा दिल्या फवारण्या, तर बोंड लागायला लागली त्या फवारण्यामुळं. तर हे वलं असल्यामुळे पुन्हा पराठी आपली हिरवी कंच आहे. आणि भक्कम आपण खात दिलं यावर्षी, खूपच केला आपण खर्च. आणि हे आपली कपाशी अमृत टेक्निकलनुसार आहे, त्यामुळे एवढी उंच वाढली, माणसापेक्षा उंच वाढली कपाशी. 1-1.5 माणूस, कुठं 2 माणसं कपाशी आहे, अशी माझी कपाशी आहे. तुम्हाला दाखवतो बाय प्रत्यक्षात, आणि तुम्हाला माझा मारोसा दाखवतो. हा मारोसा कसा आहे तर आतमध्ये दाखवतो. पहिलं माझी कपाशी पाहून घ्या, किती उंच आहे पहा बरं. हा दिसते तुम्हाला किती उंच आहे. आता चंद्र लागला उगवाले, हे बघा चंद्र. आता तुम्हाला दाखवतो बा मारोसा, बघा आतमध्ये हे अशा प्रकारे आहे. पाहून घ्या झोपाचं. आता मी आलो, साफसूफ नाही केलं, कसं आहे का वर तर माहीत नाही, मला चढलोच नाही. आता वर तर बरोबर चढता येत नाही, तर पायऱ्या बनवायचं आहे, कारण तर कामं धमक भक्कम आहे. कापूस येता लागला, हा कापूस येतो येतं ठेवला, कापूस येतं ठेवला. आता न्यायला भेटलं आहे, कारण तर भावानं आज फवारणी केली, बंडी आणलीच नाही, त्यामुळे हा कापूस येतच राहिला. डोक्यावर नेऊ म्हणलं, ते फाटलं थोडंसं. आणि मला पुन्हा पटपट घराकडे जाऊन याचं होतं आपल्या गावामध्ये. तर मी आहे ना पटपट गेलो, जेवण करून आलो. मी